घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे खरे अनुयायी कोण? मोदींची भाजप की राहुल गांधींची काँग्रेस? बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीला हा प्रश्न जन्माला घातलेला आहे तो एका राजकीय वाकयुद्धानं. आणि हे वाकयुद्ध रंगलंय पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि इतर नेत्यांमध्ये. काँग्रेसनं वारंवार बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान केला अशी टीका मोदींनी केली, तर बाबासाहेब आंबेडकरांचे कोणते विचार भाजपनं अंमलात आणले असा प्रतिसवाल खरगेंनी उपस्थित केलाय. जब तक बाबा साहब जीवित थे कांग्रेस ने उन्हें अपमानित किया, दो बार उन्हें चुनाव हरवाया. जब बाबा साहब हमारे बीच नहीं रहे तो कांग्रेस ने उनकी याद तक मिटाने की कोशिश की. लोगों को बोलने लगाते हैं जो कांग्रेस के खिलाफ, नेहरू जी के खिलाफ, हमारे खिलाफ, ये कहते हैं कि इन्होंने क्या किया. अरे हम तो ये कह रहे बाबा तुम क्या किए ये बताओ. बाबा साहब के कौन से उसूल अपनाए आप? तो ये वो कहने के लिए तैयार नहीं है. तर बाबासाहेब आंबेडकरांच्या पराभवाला आरएसएस आणि जनसंघही जबाबदार होता, त्यामुळे पंतप्रधानांनी अर्धवट माहिती देऊ नये असा पलटवार प्रकाश आंबेडकरांनी केलाय. BJP is also, Jansangh was the part of it, RSS was a part of it, so he can't relieve himself from it. So he should not spread, as a prime minister, he should not use the prime minister's office to spread half truth. I would say he should speak the full truth. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.